नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट दीपक मनसरे. आपण पाहतात चॅनल 7 मराठी कायद्याची. या चॅनलच्या निमित्तानं आपण कायदेविषयक वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो. असाच एक क्लायंट माझ्याकडे आलेला होता. घरगुती हिंसाचाराची केस दाखल झालेली होती, परंतु त्यानं काही व्हिडिओज पाहून तो पत्नीच्या विरुद्ध मिसिंग कंप्लेंट दाखल करण्यासाठी आलेला होता. मित्रांनो, मिसिंग कंप्लेंट दाखल झाली म्हणून आपल्याला पोटगी द्यावी लागणार नाही अशी त्याची भावना होती, म्हणून तो मिसिंग कंप्लेंट दाखल करणार होता. या केसमध्ये घरगुती हिंसाचाराची केस ऑलरेडी दाखल झालेली होती. महिला आयोगाकडे तक्रार दाखल झालेली होती. असे असतानाही हा व्हिडिओ पाहून मिसिंग कंप्लेंट पत्नीच्या विरुद्ध दाखल करणार होता. ही मिसिंग कंप्लेंट दाखल झाल्याच्या नंतर याचा फायदा याला न होता अर्जदार इलाच होणार होता. त्यामुळे मी मिसिंग कंप्लेंट दाखल करू नये यासाठी त्याला मार्गदर्शन केले, परंतु त्याची व्हिडिओ ऐकून आल्यामुळे मनस्थिती मिसिंग कंप्लेंट दाखल करणे हीच भावना होती. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रत्येक केस ही वेगवेगळी असते. व्हिडिओ पाहून तुम्ही जर ती केसला वेगळं वळण देणार असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होण्याऐवजी तोटाच होईल. प्रत्येक केसमधील फॅक्ट ही वेगवेगळी असते. मिसिंग कंप्लेंट दाखल झाली म्हणून तुम्हाला पोटगी द्यावी लागणार नाही अशी भावना आहे ही खोटी आहे. ज्या अर्थी तुमच्या विरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल झालेली आहे, म्हणजे ती कुठे पळून जाण्याचा किंवा मिसिंग होण्याची कोणतंही कारण नाही. ती ऑलरेडी माहेरी राहते. माहेरच्या लोकांनी मिसिंग कंप्लेंट दाखल केली असती तर ती वेगळी गोष्ट होती, परंतु यामध्ये माहेरी ती राहत असताना तुम्ही जर मिसिंग कंप्लेंट दाखल करणार असाल तर त्याचा फायदा तुम्हाला न होता त्या अर्जदार इस झाला असता. असेच कोणतीही शहानिशा, कोणतीही माहिती न घेता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर केस चालवणार असाल तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी तोटाच होईल. त्याकरता घरगुती हिंसाचाराची किंवा सामनेवाला अर्जदार तुम्ही कोणी असाल तरी वकिलांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही तक्रार तुम्ही दाखल करू नका, नाहीतर तुम्हाला फायदा होण्याऐवजी तोटाच होईल. एवढेच ह्या व्हिडिओच्या निमित्ताने मी सांगतो. अशाच कायदेविषयक माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहिती आवडत असल्यास लाईक देखील करा आणि कमेंट करा, जेणेकरून मला माझी चूक आणि त्यामध्ये होणारे बदल, कारण जे आवश्यक बदल आहेत त्याबाबत मार्गदर्शन मिळेल. एवढेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो.